विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच प्रत्येक गावातील मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर तसेच प्रिन्स इलेव्हन संघाचे खेळाडू इकडे स्टेज जवळ यायचं आहे, कारण की नेक्स्ट मॅच तुमची असेल आणि प्रथम गोपी याच्या संघाची उपरवाला आशीर्वाद या संघाची मॅच असणार. तर तुम्ही दोन्ही संघांनी तयार राहायचंय टॉस साठी. तर दोन्ही संघ तयार. रोशन घरत सलामीला आलेला हा पहिला मोठा खेळाडू. तसेच नॉन स्ट्राईक ला श्याम वाघमारे, तर स्ट्राईक गोलंदाज असणार आहे अनिकेत पाटील, भिंगरी गोलंदाज. आता आतिश पाटील यांच्या माध्यमातून समजलं का भिंगरीगत गोलंदाजी करतो. अतिशय स्मार्ट पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेने हा गोलंदाजी करणारा गोलंदाज पटाईत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज रोशन घरत, कर्णधार श्री सद्गुरू ज्वेलर्स या संघातर्फे. स्पीडअप करायचं दोन्ही संघांनी. राहुल घरत, तर अनिकेत पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशन याच्या माध्यमातून हा मारलेला खणखणीत पहिल्या चेंडूवर चौकार. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा रोशन घरत यांनी अतिशय सुंदर सुरुवात करून अशीच चौकारांनी सुरुवात केली होती आणि नंतर फायर होऊन त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच सूरज घरत आणि प्रवीण पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी. ऑफ साईडच्या दिशेने तुम्ही जर कॅच घेतले तर निकेश घरत यांच्या माध्यमातून 200 रुपये प्राइज आहे. यूपीआय टच. पुन्हा एकदा बिरकून दिलेला चेंडू ऑफ साईडच्या रिझन मध्ये पॉइंटच्या वरून खेळलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. तसेच अजून एक प्रवीण पाटील साठी सुवर्ण संधी आहे. 200 रुपये सोजोल घरत त्याच्याकडून सुद्धा. आणि सोजोल साठी मागच्या सामन्यात निकेश घरत यांनी सुद्धा 200 रुपये दिलेत यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून. याच्या पुढे अनाउन्स न होणार. पुन्हा एकदा रोशन माध्यमातून उंच फटका. फलंदाज बाद होता राहिला, कारण की ताळमेल नव्हता दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये. आणि रोशन घरतला जीवदान, वाघाला जीवदान. प्रिन्स टोंबरे यांनी जेवायला यायचं, त्यांचे बाबा इकडे वाट बघतात आणि ते तिकडून एक राऊंड पण मारून आलेत बहुतेक. टप होईल वाटतं 11 आणि 5. जाऊ मग एकत्रच. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशन खेळण्यासाठी सज्ज. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू रोशन करत त्याच्या माध्यमातून कोणतीही धाव नाही. याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 10 धावा. अतिशय सुंदर अशी संत सुरुवात केली होती रोशन याच्या माध्यमातून. स्फोटक सुरुवात केली होती. लगातारचे 2 चौकार मारून कुठेतरी चांगली गोलंदाजीचा मार्गक्रमण करत असताना अनिकेत पाटील या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना तयार. लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू, तिकडे येतोय फिल्डर महेश याने बाद केलाय रोशन घरत तंबूच्या आसऱ्याला. मोठा फलंदाज बाद. एक वेळ त्यांना जीवदान सुद्धा भेटलं होतं, पण त्या संधीचा सोनं करू शकला नाही रोशन घरत. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
दाखल होतोय अक्षय भोईर. पहिला चेंडू निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव अंकित झाली. याबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 11. तर नवीन षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन महेश वाघमारे आणि सूरज घरत ऑफ साईडच्या रिजन मध्ये पॉइंटवर उभा आहे एक चला कॅच मारण्यासाठी. कारण की तिकडे निकेश घरत यांनी 200 लावलेत. एखादी ड्राईव्ह वगैरे पाहायला मिळेल त्या गॅप मध्ये प्रवीण पाटील आणि सूरज घरत यांच्या माध्यमातून. तेवढेच माझे खास दोस्त प्रितेश कायमच आम्हाला रील शेअर करत असतात. खतरनाक भूताचा गाणं तो खतरनाक. तसेच स्टायलिश तेजस पाटील आमचे मित्र आमच्या बाजूला त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून स्वागत. तसेच गावचे पाटील जनार्दन पाटील यांचं सुद्धा स्वागत करतोय शब्दसुमनांनी आणि घेऊन जातो मैदानामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट महेश कातकरी खेळण्यासाठी सज्ज. अक्षय भोईर जुना जाणता अनुभवी हा खेळाडू झालाय. कारण की 2-3 वर्ष त्यांना पाहायला नाही भेटत. कारण की कामाच्या व्यापाने वेळ तेवढा भेटत नाही. तरी सुद्धा क्रिकेटसाठी 26 जानेवारी गावासाठी हा एक महोत्सवच पाहायला मिळतो आणि त्यासाठी सज्ज अक्षय भोईर. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेला रुपेश घरत यांची अतिशय सुंदर कॅच आणि सोजल घरत यांच्या माध्यमातून रुपेश घरत यांना 100 रुपयाचं बक्षीस आलं या झेलसाठी. तर अक्षय भोईर याची जागा सावरण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज संदीप हार्ड हिटर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करत असताना महेश कातकरी. कारण की मागच्या सामन्यामध्ये सुद्धा राहुल घरत त्याच्या संघासमोर नव्हे तर स्वतः राहुल समोर अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. अवघं छोटं लक्ष पार करता आलं नव्हतं राहुल घरत याला. चेंडूला दिशा दिले. चेंडू पोहोचतील मिड विकेट क्षेत्राच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. संदीप काय नको टेन्शन घेऊ सकला देऊ चुकला. सूरज मात्रे अशी मागे आली तर अख्खी पब्लिक काय टेन्शन नाही. मागचा फिडर ते सुद्धा महेश वाघमारे राईट आर्म राऊंड विकेट तयार केल्यासाठी संदीप. अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय महेश वाघमारे याच्या माध्यमातून. महेश सुंदर गोलंदाजी करतो या षटकातील. तर या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना महेश तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार. संदीप बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. वारंवार भिरकावणी आणि भिरकावतोय बॅट पण कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही या संघाला. कारण की गोलंदाजी तितकीशी साजिक करतोय आपल्या संघाला. याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 2-17. संदीप असा एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय. हार्ड हिटर हा फलंदाज. ऑफ साईडच्या रिजन मध्ये मारलेला चेंडूवर कोण होता तो गोट्या येणार तो वर 2 धावा सहजरित्या अंकित. झेल सुद्धा भूमीला दान केले आणि एक संधी प्राप्त होते संदीप कातकरी याच्यासाठी. याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 19. 2 विकेट 19 धावा. वाघ पाहायला मिळतो इथे रुपेश घरत. राईट आर्म राऊंड विकेट तयार.
महेश चांगला असा चेंडू महेश कातकर याच्या माध्यमातून ऑफ साइड रिजन मध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर या षटकाची समाप्ती होते. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2-19. या शेवटच्या षटकामध्ये मागच्या सामन्याचा हिरो अविनाश वाघमारे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. तसेच पाहायला मिळते श्याम वाघमारे. 2 षटक झाले तरी त्यांना स्ट्राईक नव्हती आली. आत्ता तयार खेळण्यासाठी श्याम वाघमारे. 1 2 3 4 5 श्याम साठी पहिला चेंडू जातो मिडन क्षेत्रामध्ये. तिकडे येतो अंकित पाटील. दोन्ही अंकित पाटील यांच्याकडून मिस स्पीड आणि थ्रो सुद्धा ओव्हर थ्रो केलाय. तदनंतर या 3 धावा ना 3 धावा. या 3 धावांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते ते 2-22. कोणाचा बोल? अविनाश मागच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी, तशीच गोलंदाजी करावी लागेल अविनाश याला. चांगला ऑफसाइडच्या रिजन मध्ये सूरज गरज संधी आणि प्राप्त. 200 रुपये आले आहेत निकेश गरत यांच्या माध्यमातून. आणि इकडून सुद्धा आवाज आलाय आमचे गुरुजी इव्हेंट मॅनेजर जयदास म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 100 आणि तिसरे आर्यस म्हात्रे अजून 100 म्हणजे 400 रुपयाचा बक्षीस लागू झालाय. सूरज गरत रात्रीचा काम झाला आमच्या दोघांचा. काय एकटाच कशी लिहो काय अपर्या लाजतच का? 400 200 माझे ए बघा ड्युटी परत एकदा कॅमेरा फिरवतो. रिटेक नाही. नवीन मैदानात बॅट्समॅन येतो अक्षय दररोजचा प्रॅक्टिसले बंपक्या मारे. आणि अविनाश सूरज गरज 100 पोहोचले त्याच्यातले 50 माझे झाले आहेत का नाही? हा प्रवीण तू पण घे म्हणजे मला खुला 400 येतील. ऑफ साइडच्या रिटर्न मारलेला चेंडू निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव जाते. गल्लीच्या रिजन मध्ये हेल्ब्रो संघाची धावसंख्या पोहोचते ती 23. सूरज 100 वाजले इकडे मोबाईल मध्ये. बरोबर ना? या षटकातील 3 चेंडू शिल्लक असताना गोलंदाज अविनाश वाघमारे तयार. फिरकावून दिलेला चेंडू लंगा सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी श्याम कातकरी ब्रँडेड षटकार. पहिला बॉल खेळला ना पहिला षटकार. दुसरा बॉल कसा काय? आणि याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 29. 3-29. अविनाश तयार. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका गोलंदाजाच्या हातामध्ये येतोय. इकडे संघ मालक अर्जुन गरत खेळत नाही पण इकडून प्रोत्साहन देतात अविनाश साठी. त्यांचा भरोसा त्याच्यावर भरपूर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना अविनाश टू श्याम याने उडवलेला चेंडू उंच. पुन्हा मिसफील्ड नसून ही चांगली कॅच घेतल्याने याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 29-30 धावांची गरज असणार आहे. कोण करतोय समालोचक आता दुसऱ्या सत्रामध्ये? जाऊ मग ठीक आहे. तर 30 धावांचं सोपं गणित असणारे अर्जुन घरत ओनर असलेला हा संघ नाविन्य 11 नाविन्य सुद्धा दिसतोय. गावभर फिरतो.
हे नाविन्य नाविन्य हेराफेरी आहे ती. नाविन्य ए नाविन्य पप्पाची टीम जिंकल का? लाडले म्याव. तीस धावाचं मापक आव्हान. अर्जुन घरत यांची नाविन्य इलेव्हन संघासाठी मापक आव्हान असणार आहे 30 धावा. श्री सद्गुरू ज्वेलर्स यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळाला. 3 षटकामध्ये 29 धावा पाहायला मिळाल्या. तर बरोबर दिवसभर आमच्याबरोबर धाव तसेच तसंच गावातील श्री शामशेठ ठुमरे उद्योजक यांना सुद्धा मी विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अनंत पोपटे यांना सुद्धा मी विनंती करतो. तसेच चंद्रकांत ठुमरे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, तसेच वसंत पाटील साहेब, तसेच लक्ष्मण पाटील साहेब यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. तर दुपारच्या सत्रामध्ये पाहुण्यांची मांदी आले आणि आपण समालोचन कक्षामध्ये येण्याची विनंती करतो. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत असेल. पाणी तशी नाही, इथं नाही कुठं. तर मी पाहुणे मंडळींना विनंती करतो की आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. तर आयोजकांना मी विनंती करतो की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं. अर्जुन घरत आणि भरत मात्रे. तर मी श्री सद्गुरू ज्वेलर्स संघाला विनंती करतोय की फिडिंग लावून घ्यायचे आणि 30 धावांची गरज असणार आहे नाविन्य इलेव्हन संघाला. अशोक घरत यांना सुद्धा मी विनंती करतो आणि ते काय ऋषी यांना सुद्धा मी विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये येऊन बसायची विनंती करतोय. आयोजक अर्जुन घरत, भरत मात्रे. तर 30 धावांची गरज असताना नाविन्य इलेव्हन संघ फलंदाजीसाठी 2 फलंदाज काय झालं? महेश कातकरी आणि अनिकेत पाटील. तर पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी दोन्ही आयोजक इकडे पोहोचायचं आहे. श्यामशेठ ठुमरे उद्योजक, तसेच अनंत पोपेटा, त्यानंतर लक्ष्मण पाटील, तसेच चंद्रकांत ठुमरे, अशोक घरत, ऋषी याचं सुद्धा स्वागत. तर मैदानामध्ये सामना रंगतोय. 3 षटकांचा हा सामना. दोन पंच सामना चालू करायचा आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोशन घरत, खेळण्यासाठी सज्ज महेश वाघमारे, महेश कातकरी. मोठा सामना पाहायला मिळेल हा सुद्धा. स्ट्राईकला महेश, खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याच्या बेतामध्ये महेश कातकरी. हा चेंडू मिस खेळतोय. याचबरोबर संघाची धावसंख्या 0. 1 चेंडू 0 धावसंख्या. अतिशय चांगली सुरुवात. पंच ही 1 धाव का? संघाचा श्री गणेशा करतोय. बाईच्या स्वरूपात ही धाव. रोशन घरात तयार. राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज. चांगला असा चेंडू, यॉर्कर लेन डिलिव्हरी.
हेलिकॉप्टर फटका जवळचा होता. महेश कातकरेच्या माध्यमातून कुठेतरी मिसफिल्ड पाहायला मिळाली भाऊ याच्या माध्यमातून आणि एक धाव सहजरित्या अंकित झाले. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बिनबाद 2. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना रोशन घरत राईट आर्म राऊंड विकेट तयार. या षटकामध्ये पहिल्यांदाच अनिकेत पाटील संघाचा कर्णधार खेळण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट रोशन. पहिलाच फटका मारण्याचा प्रयत्न सिलिमिडॉनच्या दिशेने चेंडू जातो पण कुठलीही धाव अंकित होत नाही. अनिकेत पाटील याच्या माध्यमातून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असताना अनिकेत पाटील कर्णधारावर मोठी भूमिका असणार आहे कारण की त्या संघाचा हा कर्णधार आहे हा खेळाडू. अनिकेत तयार. चांगली अशी गोलंदाजी करतोय रोशन घरत चिंचवण विलेज एंड कडून. अनिकेतला कुठेतरी चकमा देत लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळतोय हा रोशन घरत. अनिकेतला काहीतरी करावं लागेल मोठं कारण की चांगला असा संघ रोशन घरत याचा सुद्धा बांधलाय कारण की स्वतः रोशन घरत एक ऑलराऊंडर त्यानंतर चांगला ऑलराऊंडर पाहायला मिळेल. अक्षय भोईर सुद्धा हे 2 गोलंदाज खंबे आहेत या संघाकडून. वारंवार मारण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत पाटील पण चकमा आणि हा लगातारचा 3रा चकमा देणारा चेंडू पाहायला मिळतो रोशन घरत याच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना रोशन घरत चांगली गोलंदाजी करत असताना तयार. शेवटचा चेंडू ऑफ साइडच्या रिजन मध्ये पॉइंट वरून मारलेला खणखणीत चौकार. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 बिनबाद 6. बारा चेंडू 24 धावांची गरज असताना अनिकेत पाटीलने शेवटच्या चेंडूवर मारलेला हा चौकार अतिशय चपराक लगावली होती पॉइंटच्या दिशेने. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. मधल्या कालावधीमध्ये पाहायला गेलं तर एक 3-4 चेंडूंचा निर्धाव मारा केला होता रोशन घरत या गोलंदाजीच्या माध्यमातून. तदनंतर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी अक्षय भोईर तयार. MTC स्पोर्ट. चोवीस धावांची गरज असताना अक्षय भोईर तयार. फिरकावून दिलेला चेंडू स्कोअर लेग क्षेत्रामध्ये महेशाच्या माध्यमातून खणखणी षटकार. त्याचबरोबर तन्मय हरिश्चंद्र ठोंबरे यांच्या माध्यमातून अक्षय भोईर किंवा गोलंदाजाने लगातारच्या 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपये बक्षीस. 3000 रुपये बक्षीस. क्या बात आहे. चांगली अशी गोलंदाजी परफ्यूम डिलिव्हरी अक्षय भोईर याच्या माध्यमातून. एक षटकार मारल्यानंतर अतिशय सुंदर असा कमबॅक पाहायला मिळतोय अक्षय याच्या माध्यमातून. अक्षय तयार. हे कोणीतरी लक्ष द्या तिकडं त्याला फिल्डिंगला राहू द्या. परेश भाई टोंबरे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या रिजन मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता अक्षय भोईर याचा पण हा स्वेअर चेंडू. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 13. तन्मय हरिश्चंद्र ठोंबरे. पुन्हा एकदा वाईट चेंडू.
आतापासून लावू का हे पण ठेवू अजून एक ह्या केला तर ठीक आहे. लगातारच्या आतापासून व्हाईट साठी लगातारचे 3 नो बॉल 3 षटकार 1000 रुपये. नाही आताचा अनाऊन्स आहे ना कोणाला कळू मगाचा पण झाला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू एक धाव सहजरित्या अंकित. दुसरी धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट झाले महेशाच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 16. नऊ चेंडू 14 धावांची गरज असताना महेश कातकरी अतिशय सुंदर असा हा खेळाडूने खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा 8 बॉल 8 चेंडू 8. भरत लेंडेसाठी सुद्धा सुवर्ण संधी पाहायला मिळेल. अक्षय पाटील याच्या माध्यमातून 400 रुपये यासाठी. एक फलंदाज बाद महेश कातकरी. पंधरा धावांची एक मॅरेथॉन इनिंग पेश केली महेश यांनी. उपलब्ध इनिंग पेश केले त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते दीपक म्हात्रे. 7 चेंडू 8 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल. दीपक म्हात्रेसाठी सुवर्ण संधी त्यांचे छोटे बंधू गुरुजी जयदास म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. तसेच आजच्या या अन्नदाते यांच्यामध्ये श्यामशेठ टोंबरे यांच्याकडून 30 किलो चिकन देण्यात आलंय. आणि तसेच सर्व मान्यवरांचे किती हा तू सांग ना जरा थांबा ना जागेवर मला बोलता येईल. तसेच अनंत गोपेटा यांच्याकडून 5000 रुपये. तसेच चंद्रकांत टोंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच लक्ष्मण पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. किती किती बॉल किती बॉल 6 चेंडू 8 धावा. प्रिन्स 11 संघ त्याचा कर्णधार आणि प्रथम ओपी उपरवाला उपरवाला संघाचा कर्णधार यांनी टॉस करून घ्यायचंय. राहुल येऊ दे तोपर्यंत नाहीतर पंच बदला. परेशजी ठोंबरे याच्यानंतर टॉस करून घ्या. हा शेवटचा षटक घेऊन अक्षय वाघमारे खेळण्यासाठी सज्ज. अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला. निर्धारित क्षेत्रात 1 धाव. याचबरोबर 5 चेंडू मध्ये पाच चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना दीपक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आणि जयदास म्हात्रे यांच्या माध्यमातून त्याला 100 षटकारासाठी 500 रुपयाचा बक्षीस सुद्धा लागलाय. परेश भाई टोंबरे आणि प्रथम गोपी. थांब ना जरा अक्षय ये घे. आम्ही कुणाचं हे सुद्धा नाही आम्ही देऊ क्या घे जरा थांब ना मॅच मध्ये या बघ ना 5-37 आणि टॉस नाही आला. प्रथम आणि परेश भाई टोंबरे आपण टॉस करून घ्यायचंय. कोणीतरी आता 1 रुपया पण द्या. कुठे हा घे आहे ना
दोघांचा टॉस करून घ्या. दीपक मात्रे तयार. अक्षय वाघमारेच्या विरुद्ध भिरकावून दिलेला चेंडू. किती झाले 4 चेंडू मध्ये 1 धाव. आणि जयदास मात्रे 500चा एटीएम खाली करायचं आपल्या मोठ्या भावासाठी आणि ते तुमच्या माध्यमातूनच द्या, पण पैसे आहेत इकडे तिकडे बापूच्या माध्यमातून देण्यात येतील. जयदास शिवाजी मात्रे यांच्या माध्यमातून देण्यात येतात. याचबरोबर या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतात श्यामशेठ टोंबरे अंतरा ट्रान्सपोर्टचे सर्वा यांच्या माध्यमातून प्रिन्स 11 वर्सेस उपरवाला संघ यांच्या माध्यमात टॉस होतोय आणि संघ विजयी होतोय. काय रे टीमचं नाव? नाविन्य इलेवन. तर समालोचन सूरज आणि स्कोर लेखनासाठी पण कोणीतरी यायचंय. ते तुम्ही द्या आता डायरेक्टली.